हाय. अलीकडे रिलेशनशिप गोष्ट ही इतकी मोठी होत चालली आहे का? का तुम्ही करताय? का इतरांमुळे करताय? का इतर करतायत? आय डोंट नो. पण जेव्हा काउन्सिलिंग फील्डमध्ये काम करताना एवढ्या गोष्टी समोर येतात. खूप वेगळ्या-वेगळ्या गोष्टी असतात आणि आत्ता एक रिसेंट आत्ता जे प्रमाण वाढलंय ते म्हणजे रिलेशनशिप. म्हणजे काही जणांना याचं वाईट वाटतंय, की मला अजून कोणी तसं मिळालं नाहीये. मग जे सिंगल आहेत त्यांना, जे डिव्होर्स झालेत त्यांना पण असं वाटतं, की मला एकट्याला नाही राहायचंय, मला एकटीला नाही राहायचंय. आय नो की माणूस हा समाजशील प्राणी आहे आणि त्याला कंपॅनियनशिप लागते. पण ह्या कंपॅनियनशिप लागते, ह्याला इतकं महत्त्व द्यायला हवंय का? म्हणजे आय एम नॉट अगेन्स्ट की तुम्ही कोणी तुमच्या आयुष्यात असायला पाहिजे ह्याच्या मी विरोधात नाहीये. पण ते करत असताना कुठेतरी रॅशनॅलिटी हरवून बसताय का? की कुठलाही पार्टनर, कसाही पार्टनर शोधताय आणि मग नंतर होणारा पश्चाताप. म्हणजे आपण खूप वेळा ऐकतो, म्हणजे लग्नाच्या बाबतीमध्ये स्पेशली ऐकलं जातं, की केलं तरी प्रॉब्लेम आहे, नाही केलं तरी प्रॉब्लेम आहे. कारण हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, की मला माझं आयुष्य कसं हवंय. पण ते करत असताना परत मला असं वाटतं, की तो एकटेपणा जो येतो, त्याला लोकं घाबरतायत. आणि तो खरंच एकटेपणा असला का? म्हणजे वीकेंड आला की असं दिसतं, की अरे जो तो आहे तो कोणाबरोबर तरी आहे आणि मग मी एकटाच आहे किंवा मी एकटीच आहे. म्हणून मग मला कोणीतरी हवंय. सोमवार ते शुक्रवार मला आठवणही नसते. मग मी माझ्या कामामध्ये असतो, मी माझ्या अभ्यासामध्ये असतो, मी माझ्या हॉबीमध्ये बिझी असतो. मग मला गरज नाही वाटत. असं जर तुमचं आयुष्य असेल आणि फक्त वीकेंडला कारण आजूबाजूला तसं वातावरण आहे म्हणून मला कोणीतरी हवंय, तर कुठेतरी विचार करताना गडबड होते. आणि तुम्हाला काय माहितीये, की ज्यांच्यावर जे तुम्ही बाजूला बघता आजूबाजूला, की जे कुठेतरी पार्टनर किंवा कपल म्हणून दिसतात, ते खरंच कपल आहेत का? ते खरंच किती आनंदी आहे? खरंच त्यांचं उद्दिष्ट काय आहे एकत्र येण्यामागचं? हे तपासून बघावं असं कुठेतरी मला वाटतं. त्याच्यामुळे एकटेपणाला घाबरण्यापेक्षा ते प्रॅक्टिकली डील करा. जो पार्टनर हवाय, तेही कशासाठी, का, कोण, कधी ह्याचा नीट सारासार विचार करून पार्टनर शोधा. आणि घाबरू नका. इट्स ओके. आजच्या काळामध्ये असं काही राहिलेलं नाही, की ह्या वयात झालं तर ठीक, नाही झालं तर होणारच नाहीये. हल्ली असं झालं, की कुठल्याही वयामध्ये तुम्हाला पार्टनर मिळू शकतो. आणि त्याच्यासाठी तो टॅबू तसा फार राहिलेला नाहीये. म्हणजे हल्ली 20, 25, 30, 40, 50 ला पण लोकं लग्न करतात. कदाचित त्याचं प्रमाण कमी आहे किंवा आपल्यापर्यंत पोहोचत नाही. पण जसं म्हणतात ना, एज इज जस्ट अ नंबर. तसं थोडंसं याही बाबतीत राहिलेलं आहे. त्यामुळे वयामुळे घाबरून जाऊन गडबडीत काहीतरी करू नका. ठीक आहे? चलो बाय. टेक केअर.